डिझेल टाकताना कधी 510, कधी 1010, 1510 किंवा 1990 अशा वेगळ्या अमाऊंटमध्ये टाकतो. लमसम टाकत नाही. तर का तर याच्यामागे कारण आहे की मे बी विश्वास नसेल पेट्रोल पंपावर किंवा माझ्या मनामध्ये फिट झालं आहे की मशीन सेट असेल. तर अशी ही मशीन करत सेट होते का? तुम्हाला झिरो बघायचा आणि हिरो व्हायचंय. हो हो. जर तुम्ही झिरो बघितला नाही तर तुम्ही हिरो नाही होणार. आता मध्यंतरी एक व्हायरल क्लिप झाली होती, तर मी त्यामध्ये पाहिलं तर टाटा ही 5ने पुढे सुरू होतो. तर यामध्ये याची सत्यता काय आहे? तर एखादी टाकी समजा 30 लिटरची आहे आणि त्यामध्ये 31 लिटर कसं काय त्यामध्ये डिझेल बसतं? पेट्रोल आणि डिझेल हे प्युअर आहे कसे ओळखावं? आता आपण सर्वांना माहिती आहे की ऑइल रिफायनरीज गल्फ कंट्रीजमध्ये खूप सारे आहेत. पण ती गल्फ कंट्रीजमधून ते आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये येण्याची प्रोसेस कोणती आहे? या प्रोसेसमध्ये मध्ये काय काही चोरीमारी होते. जर त्याने काही मार्गाने ग्राहकाला जर आपण म्हणतो की चोरी करायचं पाहिलं तर त्यावर काय कारवाई होईल? त्याचा पंपच बंद होऊ शकतो. असं म्हणायचं की असं मी लहानपणी ऐकत आलो पेट्रोल पंप असेल एखाद्याचा तो माणूस सेट झाला. तर मग नेमकं कमिशन किती आहे याच्यामध्ये? तर एखाद्याला नवीन पेट्रोल पंप टाकायचं त्याने कुठून सुरुवात करावी? कधी कधी कसं होतं की एखाद्याला खरंच प्रॉब्लेम असतो की एखाद्याचं 1 किलोमीटरवर पेट्रोल संपलं. तर तुम्ही लोक बॉटलमध्ये पेट्रोल का नाही देतो? खरंच गरज असते एखाद्या. आपण बघतो की हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम. तर याच्यामध्ये कोणाचं पेट्रोल चांगलं आहे? कारण की मला तर असं एकाचं असं ऐकिवात होतं की SP आणि भारत पेट्रोलियमचं पेट्रोल चांगलं असतं म्हणे, इंडियन ऑइलचं मला बोललं की नको टाकू. असं का? तर मला ते लॉजिक समजलं नाही, पण माझ्या डोक्यात फिट बसलं ते. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? आता जे आपण काही पेट्रोल पंपावर बघतो काही पुरुष व्यक्ती असतात, काही स्त्री व्यक्ती असतात. तर तुमच्यासाठी ऑपरेट करायला कोणाला सोपं जातं? आता आपण बघतो की इलेक्ट्रिक गाड्या आणि CNG गाड्यांची संख्या फार प्रचंड वाढते. याचा तुमच्या पेट्रोल पंप व्यवसायावर कसा परिणाम झाला? तर एक अगदी शेवटचा प्रश्न, तुम्हाला असं का वाटलं की पेट्रोल पंप स्वतः सुरू करावं? नमस्कार, माझं नाव ओंकार गुले पाटील. मी आपल्या ओरस पॉडकास्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज आपण पाहिलं तर अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींसोबत आता आपल्याला पेट्रोल ही सुद्धा अत्यंत जीवनावश्यक ही गोष्ट झालेली आहे. आणि या पेट्रोलविषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये, आपणा सर्व समाजामध्ये अनेक शंका कुशंका असतात. तर त्या शंका कुशंका आपल्या मनामधल्या दूर करण्यासाठी आपणासोबत आहेत पेट्रोल पंपचे ओनर व कन्सल्टंट प्रतीक शेठ मस्के. हॅलो शेठजी, नमस्ते. नमस्ते. तर सर्वात पहिलं मला जाणून असं यायचं आहे की आता माझी स्वतःकडे गाडी आहे. तर मी त्या गाडीमध्ये कधी डिझेल टाकताना कधी 510, कधी 1010, 1510 किंवा 1990 अशा वेगळ्या अमाऊंटमध्ये टाकतो. लमसम टाकत नाही. तर का? तर याच्यामागे कारण आहे की मे बी विश्वास नसेल पेट्रोल पंपावर किंवा माझ्या मनामध्ये फिट झालं आहे की मशीन सेट असेल. तर अशी ही मशीन खरंच सेट होते का? मशीन सेट होणे हा प्रकार आत्ता तर नाही. ओके, म्हणजे पहिला होता. पहिलं ऑटोमेशन असल्यामुळं लोक करू शकत होते. आता कसं आहे, होत असेल तेव्हा. आत्ता कसं आहे, ऑटोमेशन आल्यामुळं मशीन सेट करणं हा पर्याय राहिलेला नाही. तुम्ही 110चं टाका, तुम्हाला 110च भेटणार आहे. तुम्ही 100चं टाका, तुम्हाला 100चं भेटणार आहे. आतमध्ये डायरेक्ट ऑटो जनरेटेड डेटा असतो. तर तो डेटा तुम्ही कधीही चेक करू शकता. हे मिथ आहे की 110चं भरलं की बरोबर येणार पेट्रोल आणि 100चं भरलं. तुम्ही 100चं भरा, तुम्हाला 100चंच भेटन. 110चं भरा, तुम्हाला 110चं भेटन. फक्त तुम्हाला झिरो बघायचं आणि हिरो व्हायचंय. जर तुम्ही झिरो बघितला नाही तर तुम्ही हिरो नाही होसान. म्हणजे कसं नेमकं? जर तुम्ही झिरोच बघितलं नाही, म्हणजे आपण डिझेल टाकताना तुमचे कर्मचारी म्हणतात की झिरो बघा पाहिजे. झिरो बघा. समजा तुम्ही झिरो बघितला नाही किंवा बघत नाही, तुम्ही 500 रुपयाचं टाकायला सांगितलं, ते काय करणार? 100चं टाकणार. मग नंतर तुम्ही त्यांना विचारणार, अरे मी 500चं म्हणलेलो, तू 100चंच का टाकलं? तो झिरो नाही करत, तोच 100वरनं डायरेक्ट 400वर नेतो आणि तुम्हाला म्हणतो हे 400 आणि आधीचे 100 हे झाले 500. बरोबर. म्हणजे तुम्ही 500चं भरलं आणि ॲक्च्युअलमध्ये 400चंच झालेलं आहे. हा एक हीच सगळ्यात मोठी पंपावर जर तुम्ही झिरो नाही बघितलं तर कर्मचारी DSM ज्याला म्हणतो ते हे करू शकता. बाकी ह्याच्या पलीकडे आता काही राहिलेलं नाही ह्याच्यामध्ये. बरोबर. आता मध्यंतरी एक व्हायरल क्लिप झाली होती, तर मी त्यामध्ये पाहिलं तर काटा डायरेक्टली 5ने पुढे सुरू होतो. तर यामध्ये याची सत्यता काय आहे? ह्याची सत्यता म्हणजे हा
कुणीतरी क्लिप व्हायरल होण्यासाठी हा प्रकार केलेला आहे. हो. जर तुम्ही त्या क्लिपच्या एंडमध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये जो नंबर दिलेला आहे तो नंबर डायल केला तर दिस नंबर डज नॉट एक्झिस्ट. ओके. तर सगळ्यात बेस्ट पर्याय की तुम्ही क्वांटिटी आणि क्वालिटी चेक करा. ओके. क्वांटिटी चेक करण्यासाठी एक 5 लिटरचा जार तिथं असेल. मी तर माझ्या कस्टमरला म्हणतो की तुम्ही घेऊन या, ओके. 1 लिटरचा जार आणा, 1 लिटरचं काही असेल, तुम्ही ॲश्युरन्स घेऊन या आणि मी तुम्हाला टाकून जातो. ते बरोबर. 5नी चालू होऊ का 10नी चालू होऊ का काय, तुम्हाला 0 मी जो ते आपण समजा इलेक्ट्रिक गाडी ॲक्सिलेट करतोय, राईट. ती गाडी तुम्ही मला सांगा की ती तुम्ही ॲक्सिलेट केली तो 10वर काटा जातो. मग मी तुम्हाला म्हणायला पाहिजे ना, अरे ती इलेक्ट्रिक गाडी 10वरनं कशी चालू होती, तो स्पीड तर 1 2 3 4 न व्हायला पाहिजे, डायरेक्ट 10वर का तुमचा काटा रेस होत आहे. तर सेम हे इलेक्ट्रिक आहे, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट केलं मग असं एक गाडी भरायला मला तास लागेल. हो. त्यामुळं समजा जर तुम्हाला डाऊट असेल की हो. का असं होतंय की मला क्वांटिटी भेटलेली नाही, तुम्ही बरोबर. आतमध्ये जाऊ शकता. आतमध्ये जाऊन तुम्हाला 5 लिटरचा जार भेटेल. त्याचं सर्टिफिकेट चेक करा हो. की त्याचं व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे का, त्याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे का. त्या काहीतरी जारला स्टॅम्प पण असतो. स्टॅम्प पण असतो. वेट अँड मेजरमेंट करणं भेटतं ते ओके. कंट्रोल ऑफ लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडनं. त्यानंतर ते जारवर तुम्ही 5 लिटर चेक करू शकता. त्यानंतर आतमध्ये ऑटोमेशन आहे. तुमच्या गाडीमध्ये किती फ्युएल भरलं आहे ते सुद्धा डेटा तिथं एंटर झालेला असतो. तो डेटा पण तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकतात. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही आढळलं तर बाहेर बोर्ड लावलेला असतो, तिथं डीलरचा नंबर असतो, सेल्स ऑफिसरचा नंबर असतो. तुम्ही कधीही दोघांना कधीही लावून कंप्लेंट करू शकता आणि तुम्हाला फसवणूक होणार नाही याची खात्री होईल. ओके. तर एखादी टाकी समजा 30 लिटरची आहे आणि त्यामध्ये 31 लिटर कसं काय त्यामध्ये डिझेल बसतात? टाकीमध्ये ना जे हे दिलेलं असतं तो स्पेस कंपनीने दिलेला आहे, तो पूर्ण स्पेस दिला. माझ्याकडे एक व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ वाटलाच तर मी दाखवतो, जो ओके. आम्ही डीलर असोसिएशननी कालच आम्हाला सेंड केलेला आहे. हो. त्याच्यामध्ये त्यांनी खूप व्यवस्थितपणे समजवलेलं आहे की टाकीमध्ये कसं स्पेस असतो. तो स्पेस ओव्हरफ्लो न होण्यासाठी कंपनी 66 लिटर देते. ओके. तो व्हिडिओ पाहिजे तर मी तुमच्या पॉडकास्टमध्ये तो शेअर करून दाखवू शकतो. शुअर. टैंक फुल करो। मैडम, ऑटो कट में टैंक फुल हो गया। मुझे बडगांव जाना है और थोड़ा भरो। तुम चोर हो, पुलिस बुलाओ, मैनेजर बुलाओ। क्या हुआ मैडम? क्या मेयर वर्कर ने कोई गलती की? मिया कार की फ्यूल टैंक कैपेसिटी सर्विस बुकलेट में 66 लीटर्स लिखा है, तो ये तुम्हारा वर्कर 75 लीटर्स पेट्रोल कैसे भर सकता है? देखिए मैडम, ये हमारा ऑटोमेशन सिस्टम है। आपकी कार में 66 लीटर्स भर के 75 लीटर्स नहीं दिखा सकता। जितना पेट्रोल गया उतना ही सिस्टम में रजिस्टर्ड है। पर अगर 66 लीटर की कैपेसिटी है तो 75 लीटर्स कैसे भरा? बाकी का 9 लीटर्स पेट्रोल गया कहाँ? पर एक चीज क्लियर करना जरूरी है, कम पेट्रोल भर के ज्यादा मीटर में शो नहीं होता। ये सिस्टम फुली ऑटोमेटेड है और जितना पेट्रोल आपके टैंक में गया उतना ही मीटर रजिस्टर करेगा। आपको कंफ्यूजन इसलिए हो रहा है क्योंकि ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरर्स मैनुअल में टैंक कैपेसिटी 15 to 20% कम लिखते हैं। अगर आपकी कार में 75 लीटर्स पेट्रोल भरता है तो बुकलेट 66 लीटर्स लिखेगी। इसका रीजन सिंपल है, पेट्रोल एक लिक्विड है जो एक्सपैंड होता है और अगर टैंक बिल्कुल फुल रहे तो ओवरफ्लो होने का रिस्क बढ़ जाता है। अगर फ्यूल लीक हो जाए और गर्म सरफेस पे गिरे तो आग लग सकती है। इसी वजह से कार मैन्युफैक्चरर्स इंटेंशनल बफर स्पेस रखते हैं और मैनुअल में कम कैपेसिटी लिखते हैं और इसीलिए हर पेट्रोल पंप के नोजल में ऑटो कट फैसिलिटी होती है। जब टैंक 100% फुल हो जाता है तो नोजल ऑटोमेटिक कट हो जाता है ताकि एक्स्ट्रा पेट्रोल ओवरफ्लो ना हो सके। अच्छा, मतलब जितना पेट्रोल भराया वही मीटर में शो होगा और मैनुअल में कम लिखना सेफ्टी के लिए होता है? बिल्कुल सही मैडम, इसलिए ये सोचना कि कम पेट्रोल भर के ज्यादा दिखाया जा रहा है बिल्कुल गलत है। धन्यवाद। और आप मेरे नहीं पर कोई भी पेट्रोल पंप पे जाएं तो डिस्पेंसर का या ईडीसी मशीन का बिल मांगिए, हाथ से लिखा नहीं, आपकी सेफ्टी के लिए। ओह, समझ गई। मुझे गलत समझना नहीं चाहिए था। अब से जब भी पेट्रोल भरवाऊंगी ऑटो कट का इंतजार करूंगी। त्यामध्ये काहीतरी केस पण झाली होती कोणाची? हां, असं मला ऐकलं होतं. केस पण झाली आहे. त्यानंतर तुमच्याकडं आमच्याकडं त्याचं हे पण आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट आहे की ओके. जी टँक कॅपॅसिटी ते सांगतात ती 5 ते 10 किंवा 15% फ्लक्च्युएट होऊ शकते. ओके. त्यामुळं जर तुम्हाला डाऊट असेल, एक तर तो क्लिप बघा हो. किंवा ते सर्टिफिकेट बघा, त्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की माझी 65 लिटरची जरी टाकी तर 66 लिटर कसं बसलं.
राईट. त्याचं क्लेरिफिकेशन त्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं स्पेसिफिक रिझन काय आणि सर्टिफिकेशन सगळे आहे. हो. पेट्रोल आणि डिझेल हे प्युअर आहे कसे ओळखावे? त्याची डेन्सिटी. डेन्सिटी. ओके. आता डेन्सिटी म्हणजे काय? क्वालिटी अँड क्वांटिटी हे दोन्ही. राईट. क्वांटिटी बद्दल तर आपण बोललो की 5 लिटरचा जार आहे, आतमध्ये ऑटोमेशन हे. आता क्वालिटी कशी चेक करायची? बरोबर. क्वालिटी चेक करण्यासाठी तर सगळ्यात प्रथम आहे की तुम्ही आतमध्ये जायचं, अर्धा लिटर ग्लास जारमध्ये, त्यामध्ये डेन्सिटी मीटर असतो, टेम्परेचर मीटर असतो, ते काढून तुम्ही डेन्सिटी चेक करायचं. आणि प्रत्येक डीलरला डेली सेल्स रिपोर्ट रजिस्टर मेंटेन करायला लागतो, DSR, ज्याच्यामध्ये डेली बेसिसवर त्यांना डेन्सिटी काढायला लागते. ती डेन्सिटी तुम्ही चेक करा. जर तुम्हाला वाटलं की डेन्सिटी कमी आहे तर त्याची क्वालिटी कमी आहे किंवा काय, आणि जर डेन्सिटी योग्य त्या पॅरामीटरमध्ये आहे तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही. ओके. ते 750 पासून काय असतं. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑइल रिफायनरीज गल्फ कंट्रीजमध्ये खूप सारे आहेत. मग ती गल्फ कंट्रीजमधून ते आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये येण्याची प्रोसेस कोणती आहे नेमकी? हा माल डेपोपर्यंत येतो. ओके. पुण्यामधील लोणीमध्ये डेपो आहे आणि तळडेमध्ये BPCLचं डेपो आहे. डेपो थ्रू आपल्या टँकरद्वारे येते. त्यानंतर ते आपल्या पंपात इथं टाके असतात, त्या टाकीमध्ये ते डिकॅन्टिनेशन होतं आणि ते डिकॅन्टिनेशन झाल्यानंतर ते प्रोडक्ट तुम्हाला भेटतं. या प्रोसेसमध्ये काय चोरी मारी होते? फार चोरा होता. त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये न्यूज चॅनलमध्ये किंवा भरपूर ठिकाणी तो व्हिडिओज भरपूर लीक झालेले आहे. ह्यांच्याकडं खूप प्रकार आहे चोऱ्या. पहिलं तर कसं होतं, लॉक होतं, एक चावी तुमच्याकडं कंपनीकडं असायची, एक चावी डीलरकडं असायची. आणि मध्ये एक चावी अशी सांगतात, आम्हाला स्वतः ड्रायव्हर सांगतात की एक चावी त्यांच्याकडे पण असायची. ओके. तर ते कधीही काढून करून. नंतर आलं इलेक्ट्रिक लॉक आल्यानंतर OTP जनरेट होतं, ते इलेक्ट्रिक लॉक आपण ओपन करतो. आता तर नवीन आलं फक्त OTP, डायरेक्ट OTP येणार, OTPने लॉक खोलणार. पण तरी त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत त्यांची चोरी करण्याचे. व्हिडिओज पण भरपूर सारे व्हायरल झाले की कसे करतायत, नट काढतायत. काय ठिकाणी डायरेक्ट टाकींना वायर जोडलेली असती की त्यांच्या टाकीतनं डायरेक्ट त्यांच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये किंवा डिझेलच्या टाकीमध्ये जाते आणि ते डिझेल ओव्हरफ्लो जाताना पण व्हिडिओज लीक झालेले. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे. पण हे नुकसान पेट्रोल पंप मालकाला आहे ना की ग्राहकाला? नाही, हे जर ग्राहकाला नाही, ह्याला मालकालाच हे होतं, ओके, सफर करायला लागतं. त्याचा अर्थ हे नाही की मालक गिरायकाकडनं वसूल करतात, तो त्याचा लूप होल आहे. जर त्याने काय गैरमार्गाने ग्राहकाला जर आपण म्हणतो की एक चोरी करायचं पाहिलं तर त्यावर काय कारवाई होऊ शकते? त्याचा पंपच बंद होऊ शकतो. काय बोलता? जर तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट GM TM कोण असं सगळ्यांना मेल करू शकता. पहिलं कसं होतं, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं ते माहीत नव्हतं. आता नुसतं गुगल ओपन केलं, ह्यांची मेल ID सकट तुम्हाला, त्यांचे फोन नंबर सकट तुम्हाला येतात. ते ऑफिसर, सर्वेलन्स ऑफिसर आहे, त्या सगळ्यांचा तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर भेटतो. तुम्ही कंप्लेंट केली. झालेत उदाहरणं आहेत भरपूर झाले असतील. आता तर मला असं काय लक्षात येत नाही की कुठला झालाय. पेट्रोल पंप मालक ती काळजी घेत आता रिसेंटमध्ये तर असं काय कुठं होत नाही. असं म्हणायचे की असं मी लहानपणीपासून ऐकत आलोय की पेट्रोल पंप असेल एखाद्याचा, तो माणूस सेट झाला तर मग नेमकं कमिशन किती यायच्या मागे? सेट झाला म्हणजे असं आत्ता कमिशन वाढलं आहे. आता आळंदीमध्ये जेव्हा आमच्या चुलत्यांचा आम्ही पंप सांभाळत होतो तेव्हा 75 पैसे आणि 25 पैसे असं कमिशन होतं. त्यानंतर लिटर मागे 25 पैसे 75. हो. आता तो जाऊन कुठंतरी 390 आणि 245 पर्यंत पोहोचलाय. 390 एका पेट्रोल मागे. हो. आणि डिझेल मागे 245. त्यानंतर LFR असतो. LFR म्हणजे लायसन फी रिकव्हरी म्हणून. मग आता हे जे तुम्हाला कमिशन मिळतंय, आता यामध्ये तुम्हाला कोणते कोणते खर्च बेअर करावे लागतात? ह्याच्यात एक तर LFR असतं, लायसन फ्री रिकव्हरी. म्हणजे हे कंपनी तुमच्याकडून परत घेणार? हो, परत येणार. बरं. त्यानंतर लेबर म्हणजे जे पेमेंट त्यांचं. ओके. त्यानंतर कर्मचारीमध्ये DSM येतो, हवेवाला येतो, हाऊसकीपिंगवाले येतात. त्यानंतर गाडी लावण्यासाठी बॉय असतो, मॅनेजर आहे, हे लेबरमध्ये आले. अकाउंटंट आहे. त्यानंतर दरवर्षी आम्हाला आमचे फायर इक्विपमेंट रिन्यूअल करतात. दरवर्षी आमचं इन्शुरन्स रिन्यूअल करायला लागतं. ज्यांचे टँकर आहे त्यांना कॅलिब्रेशन करायला लागतं. दरवर्षी एअर मशीनचं परत कॅलिब्रेशन करायला लागतं. परत तुमचं टॅक्सेशन आहे,
भरमसाठ लाईट बिल येत असेल हां भरमसाठ लाईट बिल आहे. हम्म. हे सगळे चार्जेस केल्यानंतर त्या 3 रुपयामध्ये हे सगळे केल्यानंतर मग आमचा प्रॉफिट राहतो. बरं. तर आम्हाला स्वतःचा पगार पण झाला, जी आपली हमाली होती. हो. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की जर व्हॉल्यूमचा खेळ आहे, हो हा व्हॉल्यूमचा खेळ आहे. ज्याचा जास्त व्हॉल्यूम त्याला जास्त प्रॉफिट. बरोबर. तर हे सगळे चार्जेस गेल्यानंतर जो नेट प्रॉफिट येतो Okay. तो आमचा. मग त्यामुळे आजकाल आपण बघतो की काही पंप लॉस मध्ये चालले. हो भरपूर. आपण इंस्टाग्रामला रील येत असतात, की हा पंप विकणे आहे जागेसोबत, अख्ख्या सेटअप सोबत. त्याचं एक कारण ते, दुसरं कारण काय, आज जसं गुळाचा चहा, ओके. हा. इलायची चहा, बिन साखरेचा चहा, Right, गवती right. चहा हा. असा प्रकार झालाय ना. हो. तसे पेट्रोल पंप आज सगळीकडे खूप सारे तयार झाले. झालेले. हा. आज तुम्ही गेले की पहिले कसं असायचं, एक पंप इथं तर दुसरा तिथं, हा गाड्या ढकलत जायला लागायचं अक्षरशः. आणि आता असा प्रश्न आहे की मी 100 मीटरवाल्याकडे जाऊ का 50 मीटरवाल्या पंपकडे जाऊ. लोकांमध्ये पेशन्स नसल्यामुळे 2 गाड्या असल्या तरी पण म्हणतो बाबा इथं नाही टाकायचं, मला पुढं, पुढे कारण का जाऊन पुढं लगेच पंप आहे अवेलेबल. हो. त्यामुळं काय झालंय, व्हॉल्यूम डिवाइड झालाय. ओके. आणि कसं असतं, एक भाकर आहे समजा, माणसाला खाण्यासाठी एक भाकर लागते. हो. तर समजा अजून एक आउटलेट येतोय तुमच्याजवळ, हो. अर्धी भाकर त्याला जाणार, अर्धी भाकर तुम्हाला जाणार. ओके. हा. तो उपाशी राहणार, तुम्ही उपाशी राहणार. म्हणून ते जे रील आलंय की हा पंप विकणं, हे तो विकणं, त्याचं मूळ कारण हे एक्सपेन्सेस वगैरे, तर हे सेकंडरी झालं. प्रायमरी कारण हे झालंय की त्याच्या आजूबाजू एवढे पंप झाले की त्याला व्हॉल्यूमच नाही राहिलेला नाही. ओके. जर एखाद्याला नवीन पेट्रोल पंप टाकायचा आहे तर त्याने कुठून सुरुवात करावी? सगळ्यात पहिलं तर त्यांनी बघावं की त्या आजूबाजूला पंप किती, बरं. त्याचा व्हॉल्यूम किती आहे. हो. जसं मी म्हणलो की त्याचं बी पोट भरणार आहे का, आणि ते समोरवाल्याचं पण तो पण उपाशी राहता कामा नाही. हा पण व्हॉल्यूमचा खेळ. बरोबर. जर त्याचा व्हॉल्यूम भरमसाठी करा ना तुम्ही पंप, हो. कुठलाच पंपाला ऑब्जेक्ट करणार नाही. पण तोच रडत काढत कसं बिचारा आपलं पत्रातले पैसे घालून पगार देऊन पंप चालवतोय, बरं. आणि तुम्ही त्याच्या साईडला पंप चालू करताय. म्हणजे तो तर विकायला तयार आहे, तुम्ही पंप करताना तुम्हाला विकायला. दोघांचे रील व्हायरल होते. हो दोघांचे. बरोबर. आणि पंप करण्यासाठी लेंदी प्रोसिजर. पहिलं ॲड येणार त्या एरियाची ॲड आल्यानंतर एक तर तुमची स्वतःची लँड आहे ग्रुप 1. ग्रुप 2 मध्ये समजा तुम्ही ती त्याच्याकडनं सहमती घेताय किंवा रेंटेड लँड. हां रेंटेड लँड घेताय. त्यानंतर ते केल्यानंतर तुम्हाला वॉटर, गार्डन, ड्रेनेज, फायर, MSCB डिपार्टमेंट ह्यांच्या NOC घ्यायला लागतात. PCMC, PMC, PMRD जे लोकल अथॉरिटी आहे त्यांची NOC घ्यायची. थोडक्यात पुण्यामध्ये जे PMC, PCMC, PMRD आहे, तर मुंबई असेल तर MMRD किंवा MMC किंवा सबसिक्वेंटली पूर्ण महाराष्ट्र जे लोकल बॉडी अथॉरिटी असती त्यांच्याकडनं तुम्हाला घ्यायला लागतं. त्यानंतर कलेक्टरकडनं घ्यायला लागते. त्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी कमिशनर ऑफ पोलीसकडनं घ्यायला लागते. त्यानंतर तुमचं पेसोचं एक अप्रुव्हल यायला लागतं. एक ते नागपूर आणि मुंबईमध्ये ऑफिस आहे. जर तुमचे ते पेसो नॉर्म्सनुसार सगळा पंपा बसतोय तरच ते परत होतं. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पंप बांधणे, परत करणे, परत सगळ्या NOC रिपीट करणे. ओके. हे सगळं लेंदी प्रोसिजर आहे. लेंदी प्रोसिजर. ओके. कुणाला पेट्रोल पंप स्क्रॅच पासून सुरू करायचा असेल तर सर कन्सल्टिंग पण करतात पेट्रोल पंपामध्ये. जर तुम्हाला जर यांचा नंबर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा, तर यांचा नंबर मी तुमच्याशी शेअर करेन. आपण बघतो की हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम, तर याच्यामध्ये कोणाचं पेट्रोल चांगलं आहे? कारण की मला तर असं असं ऐकिवात होतं की HP आणि भारत पेट्रोलियमचं पेट्रोल चांगलं असतं म्हणे, आणि इंडियन ऑइलचं मला बोललं की नको टाकू. असं का? तर मला ते लॉजिक समजलं नाही, पण माझ्या डोक्यात फिट बसलं ते. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तुमच्या घरात पाणी येतं, राईट. तुमच्या शेजारच्या बी घरात पाणी येतं. हो. कुणाचं पाणी चांगलं? सेमच आहे. जर कॉर्पोरेशन मधून येते तर तेच प्रकार आहे. बरं. ह्या सेम इंडियन ऑइल, HPCL, IOCL सेम प्रकार आहे. फक्त एकाला निळा दिलाय रंग, एकाला पिवळा दिलाय आणि एकाला भगवा दिलाय. ते करून त्यांनी कोण म्हणतं IOCL चांगलं, कोण म्हणतं BPCL चांगलं, कोण म्हणतं. असं काही नाहीये. सारखं सगळं पेट्रोल सारखंच आहे. सगळं सारखंच आहे. तुम्ही जाऊन त्याची डेन्सिटी चेक करा. प्रत्येकाची डेन्सिटी ऑलमोस्ट सेम असेल, थोडंफार फ्लक्च्युएशन असेल. मग याने गाडीच्या इंजिनला कोणती बाधा पोहोचणार? काही नाही प्रॉब्लेम येणार. बरं. हे विचारण्यामागचं कारण असं होतं की आता आपण बघतो काही लोक असतात एवढी लॉयल असतात की समजा एखादा हेअर कटिंगवाला आहे, त्याला वर्षानुवर्ष बदलत नाही. तर एखाद्या पंपावर पण एखाद्या वर्ष 2 वर्ष बदलत नाही, एखादी अटॅचमेंट होऊन जाते एखाद्या पंपासोबत. तर
तर कोणत्याही पंपामध्ये टाकले तरी त्यामध्ये बदल होणार नाही. ती कस्टमर सर्व्हिस आहे. ते कस्टमरला सॅटिस्फॅक्शन भेटतंय हो. की मी आलोय, हो. मला इथला DSM चांगला बोलतोय, हो. मला हो. ॲश्युरन्स 0 दाखवतोय, हो. त्यानंतर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही येतं. त्यामुळं ते कस्टमर परत येतात. DCM म्हणजे डेली सेल्स मॅनेजर म्हणजे ते जे कामगार भरतो ना पेट्रोल डिझेल त्याला बरोबर. DSM अच्छा, म्हणतात. त्यांना तुम्ही DSM म्हणता. ओके. मध्यंतरी आपल्या सरकारने अनाऊन्स केलं की सिंगल विंडो सिस्टीम यामध्ये करणार आहे पेट्रोल पंप डीलरशिप अलॉट करण्यामध्ये. तर याचा आता जे एक्झिस्टिंग पेट्रोल पंप होणार आहे तुमच्यासारखे, तर यावर याचा काय परिणाम होणार आहे? फार परिणाम होईल मोठा. बरं मी जसं मागाशी बोललो व्हॉल्यूमचा खेळ आहे. बरं बरं बरं. आता दुसरा जर माझ्या इथं आला तो माझा व्हॉल्यूम घेणारच. मला तुम्ही बघा व्हॉल्यूम काय आहे, कुणाचं किती व्हॉल्यूम आहे किंवा ग्रोथ किती होईल तिथं. जर तिथं ग्रोथ होण्यासारखी नसेल, तुम्ही BPCL, IOCL, HPCL त्यांना काही घेणं देणं नाही. बरं बरं बरं. त्यांना काय आहे की त्यांना फक्त त्यांचे आउटलेट व्हायला पाहिजे, त्यांचं सेल व्हायला पाहिजे. ओके. त्यांचं काय समजा ते तुम्ही बघितलं पण असेल बऱ्याच ठिकाणी 100, 500, 1000 मीटरवर BPCLचं लगेच दुसरं BPCL भेटेल, IOCLचं लगेच पुढं एक IOCL बरं, भेटेल. म्हणजे असा काही नियम नाहीये की 5 किलोमीटरच्या अंतरात काही नाही. त्यांचं काय वरच्या खिशात जाऊन दे, खालच्या खिशात जाऊन दे, आमच्या खिशात जायला पाहिजे. नाही ती HPCL असू, BPCL असू का IOCL असू. हो. त्यामुळं नवीन पंप करता मागं सगळा जो बर्डन आहे ते डीलरला सोचायला लागणार आहे. बरं. ते बरेच इव्हॅपरेशन लॉस ह्याचा कोण विचार करत नाही. हा, इव्हॅपोरेशन पण होत असेल ना. हो, ते इव्हॅपरेशन लॉसचा विचार करत नाही. बरं. त्यानंतर तुमचं टॅक्सेशनचा विचार कोण करत नाही. त्यानंतर तुमचं लेबर पेमेंट, त्यांची सिक्युरिटी, तुमचे दरवर्षीचे रिन्युअल लायसन्स, म्हणजे बारीक गोष्टीचा विचार करत नाही. त्यांना वाटतं पंप लाईन आलो की मी बादशाह झालो आणि मला दर महिना, अरे तू नेतोय 10 लाख रुपये, समजा 100 रुपये लिटर आहे, तो 10 लाख रुपये हे करतो, 1 लाख रुपये सेल करतोय, तर तो हार्डली 1000 लिटर विकतोय. ते पण आहे. आणि तुम्हाला कायमस्वरूपी तुम्हाला ऍक्सिडेंटसाठी पण प्रिपेअर राहायचं. हो, ते तर तो स्टॉक कायम एक्सटिंग्विशर किंवा ते तुमचे ते वाळूने भरलेल्या बादल्या. हो. मग हा काय प्रकार आहे, म्हणजे काय त्यामध्ये ते सेफ्टी नॉर्मसाठी. ओके. की तुमच्याकडे आता जसं इलेक्ट्रिक रूम उदाहरण देतो मी. ओके. इलेक्ट्रिक रूममध्ये तुम्ही बाकीचं काय वापरू नाही शकत, कारण का ते पाणी आहे, स्पार्क आहे. त्यामुळं तुम्हाला CO2 एक्सटिंग्विशर तिथं ठेवायला लागतो, ज्यांनी CO2नी ती ऑक्सिजन न भेटल्याने ते हे बाकी तुम्ही जर काय वापरलं ते इक्विपमेंट खराब होणार. असे बऱ्याच सगळ्या गोष्टी घेऊन नॉर्म्स तयार केलेले लोकल बॉडीनी. त्यानंतर ते सगळं त्या प्रकारचे CO2 किंवा ABC अशा प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर आहे तसे ठेवायला लागतात तिथं तुम्हाला. बरं. पेट्रोल पंप जो डीलर आहे त्याने ग्राहकाला कोणत्या सोयी सुविधा द्याव्या लागतात पेट्रोल पंपामध्ये? त्यांना फ्री एअर. ओके. हा, म्हणजे काही ठिकाणी जर असं आपल्याला वाटतं की बाबा एअर काय फ्री आहे का, पैसे द्यावे लागतात? लगेच तिथं तुमचा डीलरचा नंबर आहे, सेल्स ऑफिसचा नंबर आहे, फोन करा. तुम्हाला त्याच मोमेंटला तुम्ही लगेच फ्री तुम्हाला देणं तो डीलर त्याचं कर्तव्य आहे. हो. दुसरं फ्री वॉटर. ओके. त्यानंतर फ्री वॉशरूम. हा, वॉशरूम तर फ्री अँड हायजेनिक. हा. त्यानंतर फर्स्ट एड किट, जर काय एमर्जन्सी कुणाला फर्स्ट एड किटला, ते बी एक डीलरची ड्युटी की त्याच्या ऑफिसमध्ये ते फर्स्ट एड किट असावा. बरोबर. तर अशा ह्या गोष्टी ज्या डीलरनी कंपल्सरी. त्यानंतर क्वालिटी अँड क्वांटिटी तर 100%. हा, म्हणजे एखाद्याला काही शंका असेल तर ते शंका दूर करणे हे त्याचं कर्तव्य, डीलरचं काम आहे. बरोबर. कारण का जर ते एका माणसात शंका आली तो 10 जणांना सांगणार आहे इथं भरू नको. हो. तर हे डीलरचं काम राहतं की तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर कसं इंटरॅक्ट करता, त्यांना कसं ॲश्युरन्स देता. आज खूप महत्वाची गोष्ट आहे ती. माउथ पब्लिसिटी होती तशी ती गोष्ट विरुद्ध पण. हो 100%. काही ठिकाणी काही वेळा आपण असं बघतो की टाकीमध्ये पाणी जातं, मग हे पेट्रोलमध्ये पाणी असतं का? नाही, काय इथेनॉलचं प्रमाण वाढल्यामुळं. बरं. आता माझा एक किस्सा सांगतो. माझ्या इथं आला कस्टमर आला, मला म्हणला की तुम्ही पेट्रोलच्या बरोबर पाणी विकता. बरं. म्हणलं अरे वा छान, जर असं विकतोय तर माझा प्रॉफिट खूप होत असेल. मी मजेत घेतलं त्याला, पण नंतर त्याची समस्या जाणून घेतली. ओके. तर त्याला मी डेटा दाखवला. त्याला म्हणलो माझ्याकडे काल 5250 गाड्या आलेल्या आहे. बरं. तुझीच एकट्याची कंप्लेंट आली. जर असं असतं तर माझ्याकडं खूप मोठी लाईन आली असती. नंतर त्याला ते समाधान त्याच्या चेहऱ्यावर मला दिसलं की समाधान नाही. त्यानंतर मी त्याला काय केलं, आमच्याकडे वॉटर पेस्ट असते.
Okay. वॉटर डीप पेस्ट ग्रीन कलरची असते, ती जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होते तर ती पिंक कलर होते. बर तर मी त्याला पहिलं डीप पेस्ट घेतली, पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकून दाखवली, त्याला दाखवलं कलर चेंज नाही झाला आहे. बर त्यासमोरच त्याच्यात पाणी टाकलं, पाणी टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज झाला. बर त्याला म्हणलो म्हणजे ही पेस्ट पण वर्किंग होती हो. आणि मी तुला टाकीमध्ये पण नाही दाखवलं. हम्म. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कारण काय असतं, गाडी धुताना हम्म. आता पावसाळा येतोय, ओके आता का इथेनॉलचं प्रमाण वाढल्यामुळे इथेनॉल आणि पाणी मिक्स झालं की ते पाणी होतं. ओके आणि त्यामुळं पाणी ते तळाला राहतं आणि पेट्रोलवर राहतं, तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम होऊ शकतं. म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पावसाळा आला की तुम्ही काळजी घ्या किंवा गाडी धुताना काळजी घ्या की तुमच्या टाकीमध्ये पाणी जाऊ नये. अच्छा, टाकीमध्ये वेगळ्या कारणाने पाणी जातं आणि ते पाणी खाली जातं पेट्रोलवर. हो, आणि त्यानंतर ते इथेनॉलमध्ये मिक्स झालं ते पाणी होऊन जातं. बर 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 त्यानंतर त्यांचं हे म्हणणं येतं की अरे तुम्हीच हे विकता, तर त्यामुळं तुम्ही काळजी घ्या. त्याला समजवलं, त्यानंतर त्यांनी काळजी घेतली. त्याला तो मेकॅनिक म्हणला की ह्या पंपावर पाणीच विकलं जातं, तर त्याला तो डाऊट क्लिअर करा. कुणाला पण असं त्याने वॉटर पेस्ट लगेच मागावी. बर. वॉटर पेस्ट टाकल्यानंतर लगेच त्या टाकीमध्ये कळतं. आणि आता जसे तुम्ही बोलले की डीलरचं आता थोडंफार कमिशन वाढलंय, तर डीलर असे काय चाळे करून स्वतःच्या पंपावर गाडांतर आणेल? नाही, हा तर करणार नाही डीलर, हा, तेच ना. कारण का एक गिऱ्हाईक गेला तो 100 जणांना घेऊन जाणार आहे. बरोबर आहे. उद्या कंप्लेंट केली, कंप्लेंट मध्ये सापडलं तर पंप सील होऊ शकतो. 100% त्यामुळे असं काय पंपवाल्याकडून होत नाही. कधी कधी कसं होतं की एखाद्याला खरंच प्रॉब्लेम असतो की एखाद्याचं 1 किलोमीटरवर पेट्रोल संपलंय, हा, तर तुम्ही लोक बॉटलमध्ये पेट्रोल का नाही देतो? खरंच गरज असते एखाद्याला. पेट्रोल जे आहे ना हायली फ्लेमेबल आहे. ओके. ते आग पकडू शकते किंवा बरोबर. तुम्ही त्याचा दुरुपयोग कोण कुठल्यासाठी नेते हे आम्हाला माहित नाही. हम्म. तू काही उपयोग त्याचा करू शकतो. ते हा, उद्या काही करेल ना. हायली फ्लेमेबल गोष्ट आहे, त्यामुळे ते देता नाहीत. बरोबर. जर हायली जर खूप जास्त गरज आहे तर एक ॲल्युमिनियमचा जार असतो, त्या बाहेर वुडन बॉक्स असतो, त्याच्यामध्ये मी स्वतः काय करतो त्याबरोबर जातो की बाबा हे ॲल्युमिनियमचा डब्बा, हे 1 लिटर घे, चल तू माझ्याबरोबर, मी तुझ्याबरोबर येतो 1 किलोमीटर, बरं. तुला टाकून देतो. हे पण आम्हाला करायला लागतं डीलर लोकांना, असं पण सेल आहे का? वाढवण्यासाठी अरे बापरे. आम्हाला हा. हे पण प्रकार काय काय करायला लागतं. बर 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 बर. मग असं केलंय तुम्ही आधी? हा, केलेलं आहे की ॲल्युमिनियम जारमध्ये वुडन बॉक्समध्ये जे आहे त्यामध्ये जाऊन त्यांना दिलेलं आहे. मेडिकल एमर्जन्सी लागते किंवा काय त्यासाठी. हा, ते पण आहे. हो, राईट. आता आपण बघतो की हल्ली इलेक्ट्रिक गाड्या आणि सीएनजी गाड्या यांची संख्या फार प्रचंड वाढली आहे, तर याचा तुमच्या पेट्रोल पंप व्यवसायावर कसा परिणाम झाला? ह्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही अजून तरी. काय बोलता? कारण का जी डेव्हलप कंट्री आहे तिथं सुद्धा हा प्रोजेक्ट सक्सेस नाही झाला आहे बर बर. इलेक्ट्रिकचा. आपल्या इंडियामध्ये कसं आहे, भेडचाल खूप चालती. 2 वडापाववाले ठेवा, एका वडापावच्या इथं तुम्ही काय करा, 30 मित्र रोज बोलवा आणि गर्दी दाखवा, उद्या सगळे लोक तिथंच घुसणार. बरोबर. आज हेच प्रकार चालू आहे की इलेक्ट्रिकमध्ये हा घुसतोय तो प्रकार चालू आहे. त्यानंतर अजून कुणाची बॅटरी, जेवढ्या माझ्या मित्रांनी घेतल्या अजून त्यांना कधी बॅटरी चेंज करायची वेळ आलेली नाही किंवा बर बर. अजून त्याच्यावर काय मेंटेनन्स आलेलं नाही. त्यानंतर जसं फ्युचरमध्ये येऊ तसं बघू. त्यानंतर जर आपण रेशो बघितला तर पेट्रोल डिझेलच्या गाड्या वाढतच चाललेल्या आहे, कमी झालेलं नाही. Right. त्यामुळं ह्याचा इम्पॅक्ट पेट्रोल डिझेलवर पडणं खूप कमी आहे. त्यानंतर मी एका लेक्चर अटेंड केला होता, त्या लेक्चरमध्ये एक असं झालं की पॅरिस ट्रीटी साईन केलेली आहे गव्हर्नमेंटनी, ज्यामध्ये CO2 एमिशन कमी करण्याचं इंडियाने हे केलं आहे. तर त्यानंतर एक लेख पण वाचला ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं की इलेक्ट्रिक गाडी चालू व्हायच्या आधी 1,00,000 किलोमीटर डिझेलची गाडी जी झाल्यावर पोल्युशन करते, तेवढी ती इलेक्ट्रिक गाडी चालू व्हायच्या आधी तेवढं प्रदूषण केलेलं असतं. आपल्याला जी आता जी ऊर्जा मिळते, वीज मिळते, ती थर्मल पॉवर प्लांट किंवा आपण मराठीमध्ये right. म्हणतो औष्णिक विद्युत केंद्र, त्यातून बऱ्यापैकी येते. मग त्यातून जर तुम्ही कोळशापासून जर तिथे वीज बनवताय तर त्यामध्ये त्या प्रोसेसमध्येच किती प्रदूषण होत आहे. येस, 100%. त्यामुळे ते माहित नाही, लोक म्हणतात मी CO2 ची काळजी केली, पण सगळ्यांनी हा पण विचार करावा. राईट. मग तुम्ही चार्जिंग पॉईंट पेट्रोल पंपावर काय नाही आहे, बऱ्याच ठिकाणी चार्जिंग पॉईंट आहे. ओके. पण ते 22 आणि 27 रुपये, घरी केलं 7 रुपये युनिट लागते. ओके. लोक नाही जास्त यूज करत आहे. यूज करण्यात जसं की तुम्ही म्हटले व्हॉल्यूमचा गेम आहे, हा, तर परत तिथे तुमचा एक कस्टमर 2-2 तास खाणार, तर दिवसभरात 10 गाड्या चार्जिंग करून तुम्हाला पेट्रोल. आणि सिटी मधले पंप तर एवढे छोटे की तिथं इलेक्ट्रिक बसवणं फार अवघड आहे. ओके. हा, आता मी पाहतो की कोणत्याही ठिकाणी मी जर डिझेल भरायला गेलो तर तिथे भरमसाठ मोठी सीएनजीची लाईन दिसते. तर माझ्या मनात कायम प्रश्न पडतो, एवढ्या सारे लोक सीएनजीच्या गाड्या घेतात, आता जे ओला उबेरवाले आपण बघतो, तर हा सीएनजी प्रत्येक पेट्रोल पंपावर का नाही?
एक तर पेसो मी मागाशी सांगितल्यानुसार Okay. पेसोचं अप्रुव्हल लागतं. हम्म, ज्या ठिकाणी पेसोचं अप्रुव्हल भेटत नाही हम्म. की ते सुद्धा CNG बसवण्यासुद्धा तुम्हाला एक पेसोचं अप्रुव्हल लागतं. बरं. तर ते अप्रुव्हल जर भेटलं तर भेटतं. बरेच पंपाची साईज छोटी असल्यामुळं तेच MPD त्यांनी नॉर्म्सनुसार बसवलेलं असतं. त्यामध्ये अजून एक CNG बसवणं ते अवघड होऊन जातं. त्यामुळं ते CNG तिथं नसतं. आता तुम्ही पेट्रोल पंप ऑपरेट करता, रोज काही ना काहीतरी गमतीदार किस्से घडत असतील, तर असा कोणता आठवणीतला एखादा किस्सा आहे का की जो तुमच्यासोबत घडला पण आता सदैव आठवणीत आहे? अजून तर नाही एवढं असं काय हम्म, हाय, पण ते सांगता नाही आलं. बरं 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 बरं. आपण लोकांचे शंका तर रोजच असतील काही ना हा, काही. रोज लोकांना जास्त टू व्हीलरवाल्यांचे असतील. 2 व्हीलर 100 लोक 100 प्रॉब्लेम. बरं बरं बरं. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. हां, आमचं तर बाथरूममधलं ते गन जी असते आपण ती गायब असते. जेट गन. आणि हे 4 व्हीलरवाले मध्ये येऊन लोकांनी नेलेले मी स्वतः पाहिलेले. बरं. त्यानंतर लाईटीचे बल्ब, म्हणजे फार विचित्र लोक काय काय असतात, काय काय चांगली असतात, काय काय एवढं ॲप्रिसिएशन करून जातात कामगारांना, त्यांना अजून प्रोत्साहन मिळतं काम करायला. आणि काय काय अशी विचित्र पण लोक असतात. तर प्लस मायनस, जिथं प्लस आहे तिथं मायनस आहे, जिथं मायनस आहे तिथं प्लस आहे, चाललायचं विषय. बरोबर. आता जे आपण काही पेट्रोल पंपावर बघतो, काही पुरुष व्यक्ती असतात, काही स्त्री व्यक्ती असतात, तर तुमच्यासाठी ऑपरेट करायला कोणाला सोपं जातं? ॲक्च्युली लेडीज जर असेल ना, हो तर एक काय होतं, ते एक सॉफ्ट स्पोकन असतात, हो. त्यामुळं समोरचा कस्टमर बी सॉफ्ट स्पोकन होऊन जातं. ओके. तर लेडीज असल्यामुळे फरक पडतो फार लोकांबरोबर डील करताना, कारण का ते पण बोलताना विचार करतात. ओके. ते जर जेंट्स असेल तर मग ते आर्यन तुरेन कारे तिथपर्यंत वेळ जात नाही लेडीज असल्यामुळं. ओके. हां हां. जर एखाद्या कस्टमरला वाटलं की त्याचा काटा मारला, तर त्याने तिथून पुढे काय करावं? वाटला काटा मारला, पहिलं तिथं मॅनेजरला बोलावं. मॅनेजर नसेल तर तिथं बाहेर डीलरचा नंबर आहे, सेल्स ऑफिसरचा नंबर आहे. डीलर सेल्स ऑफिसरला त्रास देऊ नये, त्यांच्या मागं भरपूर पंप असतात. डीलरला लगेच फोन करणे, त्यानंतर ती मग आमची रिस्पॉन्सिबिलिटी राहते तिथनं की त्यांनी झिरो बघितला आहे का सांगणे. आतमध्ये ऑटोमेशन आहे, ऑटोमेशनमध्ये डायरेक्ट डेटा क्लिअर होतं, त्याचं डाऊट क्लिअर करणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी राहते. ओके. ग्राहक हा देव आहे. 100%. आम्ही कित्येक कोटीची लँड असते, कित्येक इन्व्हेस्ट केलेलं असते, पण 10 रुपयेवाला सुद्धा कस्टमर आले तरी त्यांना माऊली या बसा थांबा करा, बरोबर आहे. कारण का तो 10 रुपयाचा सुद्धा वाला आमचा कस्टमर आहे. आणि 1000 रुपयाचा भरतो तर तो सुद्धा कस्टमर आहे. Right. कधी कधी तो 10 रुपयावाला बी आम्हाला शिव्या घालून जातो आणि 1000 रुपये, तर ते पण राईट. हो बरोबर आहे. तर एक अगदी शेवटचा प्रश्न, तर तुम्हाला असं का वाटलं की पेट्रोल पंप स्वतः सुरू करावा? ही एक बेसिक नीड आहे. बरं. प्रत्येक लोकांच्या घरामध्ये तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर बघसा, हो तर ती आज एवढी बेसिक नीड झाली की एखाद्या नवरा बायको म्हणते आज नको बाहेर जेवायला, हो. उद्या आपल्याला बाहेर जायचंय, ते जेवायला जरी बाहेर जायचंय तरी आपल्या गाडीत पहिला पेट्रोल टाकायला लागणार आहे. राईट. आणि आजकाल युथ लोकांचं असं झालं की आई भाजी आण म्हणायला जरी आणली, घेतली चावी, काढला आणि गेला तो. हो. तर मला एक असं दिसण्यात आलं की फ्युएल हा एक अजून जास्त बेसिक फंडामेंटल नीड झाली. बेसिक नीडपेक्षा एक्स्ट्रीम नीडच झाली आहे ती, नीडच झाली. हां. की ती गरजच आहे, हो. त्याला ऑप्शनच नाही. त्यामुळं ह्या फील्डमध्ये घुसायचं ठरवलं. त्यानंतर आउटलेट बी अशा ठिकाणी घ्यायचे ठरवले की जिथं मी आउटलेट चालू केल्यामुळं आजूबाजूच्या कुठला डीलर असेल त्याला त्रास व्हायला नाही. बरं. जसं आता माझं जे एक आउटलेट आहे तिथं 14 किलोमीटर आजूबाजू काय नाही. तो पॉईंट पण एकदम चाणक्यपणे निवडला. हा, पण दुसऱ्याला डीलरला पण त्रास नको, मला पण त्रास नको, आणि कस्टमरची सोय होऊ. एक कस्टमरची सोय पण झाली की त्या एरियामधल्या. किंवा जो दुसरा आउटलेट आहे तो पण असं केलं की तिथं आजूबाजू आउटलेटच नाही. बरं बरं बरं. तर ही सगळी गोष्टीचा विचार करून हो. की आपला सेल होईल, दुसऱ्याला त्रास होणार नाही, आणि त्या हिशोबाने आपण ते बरं. त्या लाईनमध्ये घुसायचं ठरवलं. तर तुम्ही या पॉडकास्टद्वारे बाकी लोकांना 100% कुणाला काय गरज लागली तर माझा नंबर तुम्ही तुमच्या तुम्ही बॉक्स त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये करायला पण तयार आहात. त्यांची इच्छा असेल. राईट. तर हे होते प्रतीक शेठ म्हस्के. आपल्या सर्व लोकांच्या मनामध्ये, किंवा आपण सर्व जे पेट्रोल भरणारे ग्राहक आहोत, आपल्या मनामध्ये जे काही शंका कुशंका होत्या त्या मी त्यांना विचारून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. आशा करतो की आपणा सर्वांचं यामधून समाधान झालं असेल. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, आपण त्यांच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा. धन्यवाद.